आयुर्वेदामध्ये पित्त वाढणं म्हणजे शरीरातील उष्णता, पचनक्रिया आणि चयापचयाशी संबंधित दोषाचं असंतुलन असं मानलं जातं. पण आधुनिक वैद्यकीय पित्त हा शब्द अनेकदा ॲसिडिटी, जठरातील आम्ल, पित्ताशय किंवा शरीरात जाणवणारी उष्णता या अर्थाने वापरली जाते. त्यामुळे पित्त वाढलं म्हणजे नेमकं काय, यावर लक्षणे आणि परिणाम बदलतात. जर वारंवार जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग, उलटी, कडूपणा, मळमळ अशा समस्या जर जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सततची ॲसिडिटी, अन्ननलिकेची सूज, पोटात जर आम्ल वारंवार वर आले तर छातीत जळजळ, घशात आंबटपणा, सतत खोकला येतो, झोपेचा त्रास होतो आणि दीर्घकाळ जर असंच राहिलं तर अन्ननलिकेच्या आतील आवरणांना त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे पोटाच्या आतील थराला सूज येऊ शकते. अति तिखट, अनियमित जेवण, काही घरगुती औषधे किंवा ॲसिडिटीमुळे वरच्या पोटात दुखतं, भूक कमी होते, मळमळ जाणवते, पोट जड वाटतं. तिसरं म्हणजे पोटातील अल्सर. पोटातील आम्लाचा परिणाम जास्त जर झाला तर रिकाम्या पोटी आपलं पोट खूप दुखू शकतं, खाल्ल्यावर त्रास वाढू शकतो किंवा कमीही होऊ शकतो, उलटी होऊ शकते, काही वेळा रक्तस्रावही होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पित्ताशयाशी संबंधित त्रास होऊ शकतात. जसं की लोक पित्त म्हणतात, ते काही वेळा बाईलशी जोडलेलं असतं. त्यामुळे तेलकट पदार्थानंतर पोट दुखतं, उजव्या बाजूला वेदना होतात, मळमळ होऊ शकते, पचनाचा त्रासही होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचन बिघडणं आणि पोषण कमी होणं. सतत जर पित्त ॲसिडिटी होत असेल तर नीट खाणं कमी होतं, वजन घटू शकतं, थकवा येऊ शकतो, झोप आणि मानसिक परिणामही होऊ शकतात. वारंवार जळजळ आणि अस्वस्थता यामुळे आपल्या शरीरावरतीही काही परिणाम होतात, जसं की झोप कमी लागणे, चिडचिड होणे, लक्ष विचलित होणं. ताण जर वाढला तर आणखीच आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तोंड आणि घशाचा त्रास होऊ शकतो. तोंडात वारंवार फोड येऊ शकतात, तोंड कडू होऊ शकतं, घसा बसतो, तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. अशी लक्षणे जर असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की काळी सोच होणं किंवा त्यामधून रक्त पडणं, त्याचप्रमाणे सतत उलटी होणं, वजन अचानक कमी होणं, गिळताना त्रास होणं, छातीमध्ये तीव्र वेदना होणं, रात्री झोपेतून उठवणारी जळजळ. पित्त जळजळ कमी ठेवण्यासाठी रोजच्या सवयी म्हणजे वेळेवर जेवण करा, खूप तिखट, तेलकट, वारंवार तळलेले पदार्थ न खाता पौष्टिक खा. तसेच चहा, कॉफी मर्यादित घ्या, रात्री उशिरा जेवू नका, जेवल्यावर लगेच झोपू नका, पुरेसं पाणी प्या, ताण आणि अपुरी झोप कमी करा. महत्त्वाचं म्हणजे पित्त वाढलं असं वाटत असले तरी त्यामागे ॲसिडिटी, अल्सर, पित्ताशयाचा त्रास, औषधांचा परिणाम किंवा इतरही समस्या असू शकतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून घ्या.